जनसंवाद कट्ट्यावर तुमचं मी स्वागत करतो. तर आज आपल्या जनसंवाद कट्ट्यावर अंधश्रद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे सर कार्याध्यक्ष आहेत. त्यानंतर भास्कर सदाकाळे हे पूर्ण वेळा अनिश्चित काम करणारे कार्यकर्ते आहेत. तसेच सांगली जिल्हा सदस्य सुनील बेंके सर या ठिकाणी आहेत. तर आपण त्यांची संवाद साधणार आहोत. तर अंधश्रद्धा संदर्भात जे लोकांच्या मनात जे प्रश्न निर्माण झाले आहेत, नरेंद्र दाभोळकर यांच्या निधनानंतर जो अंधश्रद्धेमध्ये 2 संघटना झाल्या, त्याचा काय परिणाम झाला किंवा ती चळवळ आता कुठपर्यंत आहे, तर या संदर्भात आपण मनसुख सरांशी चर्चा करणार आहोत. तर सर, तुमचं काय मत आहे याबद्दल? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं 2 भाग झाले हे आता वास्तव आहे. ही खरं तर आम्हा सर्व कार्यकर्त्यासाठी वेदनादायक गोष्ट आहे. पण काही ना गोष्टी अशा असतात की त्या अपरिहार्य असतात. आता तर झालेलेच आहेत 2 भाग. तर आम्ही आमचं काम करत राहतोय. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम इतकं मोठं आहे की अजून जरी 4 संघटना आल्या तरी हे काम संपणार नाही. त्यामुळे काही काम कमी वगैरे काही झालेलं नाही. दोन्ही संघटना आपापल्या कृतीनं आपापल्या प्रामाणिकपणे काम करत आहेत. कामाचा खूप स्कोप आहे. त्यामुळे असं काही मला वाटत नाही की काम कमी वगैरे झालं. काम करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, कामाचं स्वरूप वेगवेगळं आहे. पण अंधश्रद्धा निर्मूलनाचं आणि समाज विवेकी बनवण्याचं काम मात्र दोन्ही संघटना करत आहेत. नरेंद्र दाभोळकर नंतर डॉक्टर हमीद शेख त्यांच्या कन्या त्यांनी एक स्वतंत्र चालू केली चळवळ. तर अशा 2 संघटना झाल्यामुळं कार्यकर्ते सगळे विखुरले गेलेले आहेत. आणि पूर्वी जे अंधश्रद्धेचं जसं स्पीड होतं किंवा जे शासनावर जसं तुमचं दबाव होता की जे अंधश्रद्धेवर कायदा करणे तर ते थोडं कमी झाल्यासारखं वाटतं. असं काही कमी वगैरे काम झालेलं नाही किंवा शासनावरचा किंवा समाजावरचा जो प्रभाव आहे तो प्रभावही कमी झालेला नाही. तुम्ही कायद्याचा उल्लेख केला की कायद्याच्या महाराष्ट्रामध्ये जो जादूटोणाविरोधी कायदा झाला त्यामुळे खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आम्ही देशामध्ये कायदा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. लवकरच त्याबद्दल आपण घोषणा करतोय की त्याचा ड्राफ्ट तयार केलेला आहे. तोही पब्लिकली आणि लोकांच्या पण आम्ही घेऊन जाणार आहे आणि तो केंद्र सरकारनं करावा यासाठी आम्ही आग्रह करणार. राज्यानं इतकी वर्ष लावली कारण दाभोळकरांना कायदा करण्यासाठी फार संघर्ष करावा, त्यांचा बराच काळ गेला. आता केंद्र किती सत्ता पटवून सांगणार आणि कधी होणार असा विषय? खरं तर हे सामाजिक कायदे आहेत आणि आम्ही भारतीय संविधानावर विश्वास असणारे कार्यकर्ते. त्यामुळे किती कालावधी लागेल हा आमचं माहीत नाही. पण आज समाजाची गरज आहे देश पातळीवर. जसं महाराष्ट्रातली गरज आता थोड्या काही प्रमाणात पूर्ण झाली की आज महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लढण्यासाठी बळ मिळालं या कायद्यामुळे. तसं देश पातळीवर सुद्धा जर हे बळ मिळालं, किती लागेल आम्हाला आज रोजी माहीत नाही. मागणीला तर सुरुवात करूया. मागणी केली तर काय होईल. असंच झालं की जादूटोणाविरोधी कायद्याला 18 वर्ष लागली, पण सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा हा 3 वर्षात झाला. त्यामुळे आपण अपेक्षा आहे की आपण प्रयत्न तर करूया आणि मग त्यासाठी संघर्ष करूया, त्यासाठी आग्रही राहूया. लोकशाही मार्गाने जेवढी काय आंदोलन करायची ती करूया, पण केंद्रात कायदा व्हावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. म्हणजे तुम्हाला माध्यम मग जवळ केंद्र शासनाकडे पोहोचायला मंत्री बाबा देशाचे पंतप्रधान किंवा पंतप्रधान असं कुठलं माध्यम आहे की तुम्ही ते लोक करू शकता, ते पटवू शकता किंवा जिल्ह्याचे कुठले खासदार आहे किंवा मत करणारे? खरं तर आम्ही हे लोकांसाठी कायदा करतो. लोकांच्या फसवणूक रोखावं यासाठी आपण कायदा करतो. त्यामुळे जे लोकप्रतिनिधी आहेत तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कोणत्या गटाचा आहे याचं आम्हाला काही देणं घेणं नाही. तो लोकशाहीमध्ये खासदार आहे तर प्रत्येक या देशातल्या खासदारापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार. त्यांना आमचं निवेदन देणार. कायदा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार. सगळ्या खासदारांना सोबत आम्ही निवेदन देणार आणि हा एक टप्पा झाला निवेदन. त्यानंतर जर नाही झालं तर आम्ही महाराष्ट्र पातळीवर मोठं आंदोलन उभा करू. देश पातळीवर आपण जन आंदोलन करू. पण कायदा होण्यासाठी ज्या ज्या प्रक्रिया कराव्या लागतात त्या प्रक्रिया आणि त्याच्यासोबत जनरेटर लावायचं काम आम्ही महाराष्ट्र अनिसच्या वतीनं करणार आहोत. अंधश्रद्धा समितीचे सध्या काम करतात. खरं तर तुम्हाला थोडक्यात सांगेल की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आता 36 वर्ष पूर्ण झाले. या 36 वर्षामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने काम करतात. त्यातले मी 5 सूत्र तुम्हाला सांगतो.
एक म्हणजे शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, लुबाडणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करतो. म्हणजे काय, की जिथं शोषण होतं देव आणि धर्माच्या नावाखाली, मग एखादा बुवा असेल, एखादं कर्मकांड असेल, तर त्या शोषणाला आणि फसवणुकीला विरोध करायचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. इथल्या संत सुधारकांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो, ते दुसरं झालं. तिसरं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणं, हे आमचं आणखी एक काम आहे. त्याचबरोबर धर्माची विधायक चिकित्सा करणं आणि त्या अनुषंगानं इथल्या धर्मव्यवस्थेमध्ये बदल करणं आम्हाला अपेक्षित आहे. आणि म्हणून आपण पर्याय काही लोकांना देतोय. आणि पाचवं आहे की इतर सगळ्या समविचारी लोकांना आम्ही मित्र मानतो आणि त्याच्यासोबत पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे अशा एक सोप्या परिभाषेमध्ये आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन काम करतोय आणि हे खूप चांगला समाजातून प्रतिसाद मिळतोय. पण तुम्ही म्हणताय तसं की हे कमी नाही काम. आम्ही काम करणारे मर्यादित आहोत, पण विचार आमचा व्यापक आहे. त्यामुळे अनेक लोकांना सोबत घेऊन आम्ही काम करतोय. आता आपल्यासोबत आहेत भास्कर कलाकार, तर तुम्ही नरेंद्र दाभोळकर काम केलेलं आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष ग्राउंडवर होता. तर ती एखादी घटना घडली तर ते जाऊन त्याचं हे करणं आहे. तर आता काय फरक तुम्हाला जाणवतो? की दाभोळकर नाही, तर त्यांच्या ॲक्च्युअली तुम्हाला काय जाणवतं? दाभोळकर गेल्यानंतर सुद्धा संघटना मजबूतपणे उभं राहिली त्यांच्या पाठीमागे. काही लोकांना वाटत होतं की त्यांना गोळ्या घातल्यानंतर काम बंद होईल आणीचं. पण असं काही झालेलं नाही. दाभोळकरांच्या खुनानंतर सुद्धा महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चळवळीचं काम गेलेलं आहे. आणि आता ग्राउंडवर काम करताना काय आम्हाला तशा दाभोळकर गेल्यानंतर काही अडचण येत नाही. आता सुद्धा पहिलं जसं काम होतं जोरात, तसं आता सुद्धा जोरात काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे. तर सांगली जिल्ह्यात 2 संघटना काम करतात. तुम्ही आता कोणत्या संघटनेवर आहे? मी आता आमच्या राज्याचे कार्याध्यक्ष बनसोड सर आहेत, त्यांच्याबरोबर त्या गटामध्ये काम करतो. पण दुसरा आणि पहिला आणि दुसरा असं काय मी मानत नाही. सगळे समविचारक कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही मिळून मिसळून काम करतो. तर आपल्या दुसरे ज्येष्ठ सदस्य आहेत सुनील बेंगे सर. तर तुम्ही पण अंधश्रद्धेत काम करता. तर तुम्ही पण हमी दाभोळकर त्यांच्या कन्येवर काय वाटता? तर आता तुम्ही संजय बसवेश्वर इथे बसलेला आहे. तर तुमचं मत काय आहे याबद्दल? अंधश्रद्धा निर्मूलन समिती डॉक्टर असताना दोन्ही संघटनेतील कार्यकर्ते जे होते ते एकत्र मनापासून काम करतात. आणि हे जे 2 गट पडले आहेत ते वेदनादायी सर्वांनाच आहे. जरी वेदनादायी असेल तर दोघांच्या विचारानं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे जोमानं चालू आहे. तुमचे 2 संघटना झाल्या. त्याचा कामावर काही परिणाम झाला असं वाटतं का? मला वाटतं असं काही परिणाम झाला नाही. पण आमचे मित्र आहेत ते थोडं आमच्यापासून बाजूला गेले याचं एक मनामध्ये शिरलं आहे. काम तेच करतोय, फक्त माध्यमं वेगवेगळी आहेत. त्यामुळं समाजामधल्या कामाचा वेग हा तसाच आहे. म्हणजे जसं पूर्वी होतात आता. किंबहुना आता उलट काम दिवसेंदिवस वाढायला लागलं. आमच्या 36 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. संघटनात्मक संरचना अधिक मजबूत आहे. त्यामुळे जरी 2 गट झाले आणि मगाशी तुम्ही म्हणला तसं, म्हणजे आम्ही वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करू. पण आमचा विचार एकच आहे ना, समाज बदलाचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा, विवेकाचा. आणि आम्ही खरं तर आम्ही लोकांच्यावर मतभेद असतात. पण मतभेदासह सुद्धा काम एकत्र करता येऊ शकतं. म्हणून बिनजेतर आम्ही एकत्र आहे लक्षात घ्या. म्हणजे आमचे मनभेद काही झालेले नाही. काही मुद्द्याच्या आधारे मतभेद आहेत आणि ते राहतील पण कदाचित. आपल्या घरामध्ये आपल्या भावाभावाची भांडणं होतात का नाही, मतभेद होतात का नाही. म्हणून काही घर सोडून गेलो तर ती काही प्रेम कमी होत नाही. तसं आमचं आहे. आमचं काही प्रेम कमी झालेलं नाही. तर आता पक्षी पातळीवर बघायला गेलं तर आज शिवसेना, महाराष्ट्र निर्माण सभा एकत्र यायला लागली. तिथं अजित पवार गट, शरद पवार गट एकत्र यायला लागले. तर तुमची भविष्यात तुमच्या 2 संघटना एकत्र येऊ शकतील का? याला काहीच हरकत नाही. आम्ही तर नेहमी म्हणतो की कधी बसूया, चर्चा करूया. आणि शेवटी कसं असतंय, जे मतभेद असतात, काही वादाचे मुद्दे असतात, त्याला एकच पर्याय असतो. एकत्र या, एकत्र बसा. आमच्याकडून तर मी नक्की सांगू शकतो, आमच्याकडून खुलं आव्हान आहे. त्यांनी कधी पण समोरासमोर यावं, बसवावं, काही मुद्द्याच्या आधारे आपण क्लिअर झालो तर एकत्र यायला काहीच अडचण नाही. तेव्हा आमच्याकडून खुलं आहे की आम्ही कधी कुणाशी बोलायला तयार आहे, चर्चा करायला आहे. तिकडची माणसं तयार नाहीत म्हणून थांबले. कसं आहे, एकत्र आलं आहे तर खरे नरेंद्र दाभोळ यांना श्रद्धांजली आपण दिल्यासारखं होईल. दुसरं की नरेंद्र दाभोळच्या खुनासंदर्भात अजून किती लागलेलं आहे. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? अजूनही आमचं मत आहे की जे आता काही लोकांना आरोपी बनवलेलं आहे किंवा काही पातळीवर कोर्टाचा टप्पा पुढे गेलेला आहे, हा खरं तर एक छोटासा भाग आहे असं मला वाटतंय. पण डॉक्टर नरेंद्र दाभोळकरच्या खुनामागं जी मास्टर माइंड आहे, जी खरंच यंत्रणा आहे, ते यंत्रणा अजून खुली आहे.
त्यांच्या पण पोलीस जाऊ शकले नाहीत आणि या पुढल्या काळात जाऊ शकले नाही. त्यामुळं आपल्याला आम्ही आग्रह आहे की हे खरं तर त्या सूत्रधार झाले पाहिजे, पण आता तो कालखंड खूप गेलेला आहे. आम्ही म्हणतो की शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना आदरांजली व्हायची असेल तर अधिक वेगानं अधिक ताकदीनं काम करायचं आणि संघटना मजबूत करणं ही त्यांना खरी आदरांजली करायची. कुठले पक्ष किंवा नेते या मुख्य पाठीशी लागत आहे त्यामुळे सापडत नाही असं मला वाटतं. असं आपल्याला म्हणता येणार नाही. खरं तर आपल्याला जी तपास यंत्रणा आहे आणि तपास यंत्रणा अंकुश असणारी कुठलीही सत्ता देईल की ती प्रभाव टाकतात. त्यामुळे असं कुणाला म्हणता येणार नाही की याने प्रभाव वेगळा टाकला. त्यामुळे जे जे खरं तर हे काम आहे तर तपास यंत्रणा तपास यंत्रणेने काम केलेलं नाही ना त्यावेळी, म्हणून तर ही अडचणी तयार झाल्या. दाभोळकर जर नेमकं खून झाला त्या सत्ता कोणाची होती? त्यावेळी सत्ता होतीच ना, काँग्रेसची राष्ट्रवादीची एकत्र सत्ता होती. आता जर तिथं आता भाजपची सत्ता आहे करून मग आता तपास व्हायला पाहिजे ना. कसं आहे माहिती आहे का, एकतर त्यांच्या काळात झालं नाही ठीक आहे. कुठल्याही अशा प्रकरणामध्ये राजकीय इच्छाशक्ती लागते. ही राजकीय शक्ती या इथल्या कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाही. अशा पद्धतीचं पानसरेंचा एक प्रभाव म्हणजे छानपैकी तपास करावा. पानसरेंचा तपास करा. पानसरे थोडा अधिक पुढे गेला दाभोळकरांच्या पेक्षा. पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि तपास यंत्रणाची ढिलाई यामुळे प्रकरण जास्त वेगळ्या वळणाला गेलं. पक्ष नेते कार्यकर्ते मंत्री यांना काय तुम्ही कशाबद्दल समजून सांगणार की बाबा ह्याचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे किंवा झाला पाहिजे असं आणि गेली 12-13 वर्ष आम्ही सातत्यानं रस्त्यावर आहे. आंदोलन करतोय, निदर्शनं करतोय, निवेदन देतोय. आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला जेवढं त्याच्या पद्धतीने लोकांच्यापर्यंत जाऊन सांगायचं आहे, प्रशासकीय यंत्रणेपर्यंत आमचा आवाज पाठवायचा आहे, तेवढं आम्ही करायचं काम करतो. शेवटी आपल्या हातात काय असतं, आपण काही सत्ताधीश नाही ना, आमचं कोण आमदार आहे, खासदार आहे किंवा राजकीय सत्तेमध्ये आम्ही कोण भागीदार आहे. त्यामुळे आम्ही फक्त जनतेला समजावून सांगून जनताना आम्ही बरोबर घेऊन याबद्दल आवाज उठवण्याचं आम्ही काम करू शकतो. भारतीय शिक्षण यंत्रणा असते तिथले जे आहे ते अनेक म्हणजे लोकांचे तिथलं एवढ्या सक्षम आहेत. भारत अमेरिकेचा भारताचा नंबर होता कोणी ओळखून काढायचा असं आता दाभोळकरांचा खून ओगरी सालाची तपासणी अपेक्षित आहे याच्यामुळे खरं कारण काय असू शकतं? एकतर दाभोळकर हे व्यवस्था परिवर्तन करणारे सामाजिक विचारवंत नेते आणि ज्यावेळी समाजामध्ये चांगलं करणारा माणूस असतो किंवा समाज बदलण्यासाठी चांगल्या अर्थाने तो काम करतो, त्याकडे खरं तर दुर्लक्ष होतं. आत्ताच आपला मुद्दा आहे की या पद्धतीनं तपास यंत्रणा नीट काम केलेलं नाही हे आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल. त्यावेळी आता इतका कालखंड पुढे गेला आहे की आता नव्यानं काही तपास होईल आणि परत त्यात नाही येईल ही शक्यता कमी आहे. त्यामुळे ज्यांनी फक्त गोळ्या घातल्यात त्यांना शिक्षेपर्यंत जाता येईल एवढंच फक्त आपल्याला वाटतं. त्यांना समजा शिक्षा झाली तर तेवढं तुमचे चौकीदारांचं समाधान होणार. काय म्हणला? गुन्हेगारांना शिक्षा झाली समजा हा. तर तुमचे त्या समाधान होत का तुमच्या लोकांना? खरं तर जो माणूस आमचा गेलाय तो काही परत येणार नाही. पण ज्यांनी हे चुकीच्या गोष्टी केल्यात बेकायदेशीर त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आपली मागणी नेहमीच राहणार आहे. समजा आज परिस्थिती अशी आहे एखाद्या गुन्हेगाराला समजा एखाद्या न्यायालयात शिक्षा झाली तर पुढं आपली करू जातो. आता त्या मुंबई पाऊस स्फोटाचे अनेक आरोपी सुटले काय त्या जे पंजाबला जे झाले आहे की ते हल्ला त्याच्यावरचा अमृतसर होता त्यातले आरोपी सुटले. मग अशा पद्धतीने जर हे केंद्राचं राज्याचं सत्तेवर असणारे लोक किंवा यंत्रणा असेल आहे की तर ते काय वाईट संधी असते ना आज लोकांना. लोकांसाठी बघितले की अरे सगळ्या घटना खरी सत्य आहे की तरी सुद्धा न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहिला नाही. नाही तरी पण आपण भारतीय संविधान न्यायव्यवस्था विश्वास ठेवूनच पुढे जावं लागतं. जरी विपरीत परिणाम म्हणजे आपल्याला परिस्थिती दिसली शेवटी आम्ही भारतीय संविधान मानणारे असो, इथल्या लोकशाही आपला विश्वास असेल तर आपल्याला हे मान्य करावं लागेल. जे होईल ते आपण स्वीकारणं आवश्यक आहे. तुमच्या संघटना काय नवीन तुमच्याकडे उपक्रम आहे किंवा कशा पद्धतीने पुढे तुमची वाटचाल लागते? खरं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही 23 विभागाच्या माध्यमातून काम करते. लोकांपर्यंत पोहोचते, महिलापर्यंत पोहोचते, सगळ्या लोकांच्या पोहोचवण्याचं काम करते. आणि आतापर्यंत खरं तर एक चांगलं काम झालंय की आता उघडपणे बुवाबाजी करणारे चमत्कार करणारे महाराज नाही.
आता जर आम्हाला कोणी सांगितलं की इथं बुवाबाजी चालते तर आपण काही तासामध्ये त्याच्यावर कारवाई करू शकतो. एवढा वरचढ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा. आज मी बघितलं गेलं तर सगळ्या मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी आहे. माणूस आज काम करावं नको. आज आम्ही आता काल मायाच्या गेलो होतो तर त्यात असं मला जाणवलं की अंगात येणाऱ्या अशा मग एवढ्या महिला बघितल्या मी तिथं काय की तर असं वाटलं की खरं तुमचं काम अपुरं आहे असं वाटलं मला जाणवलं ते. कारण त्या मंदिर परिसरात त्या नदी परिसरात असं महिलांच्या अंगात येत होतं आहे की आणि प्रचंडही चालू होतं. मग आपल्याला वाटतं की तुमचं जे काम आहे ते अजून कुठे कमी पडतं असं वाटतं आता. नाही, नक्की तुम्ही म्हणू शकता की थोडं आम्ही अपुरे पडतोय. त्याचं पण कारण आहे लक्षात. म्हणजे आमचं जे महाराष्ट्र मध्ये जे काम करणारे संख्या मोजकी आहे. आता आपण आटपाडीतच घेतलं तर आटपाडीमध्ये लोकसंख्या आपली नाही म्हणलं तर 40,000-1,000च्या घरात असेल कमीत कमी. या 40,000 मध्ये आमचे 5-7च कार्यकर्ते काम करतात. 10 कार्यकर्ते म्हणून. तर 40,000 आकडा कुठून 10,000 हे व्यस्त प्रमाण आहे. जोपर्यंत आमच्याकडे लोक जोडली जात नाहीत, जास्त संख्या होतं, तेवढा पण आपल्याला लक्षात घे की संख्येच्या मानानं आम्ही कमी आहोत. पण जेवढं करायचं तेवढं प्रामाणिकपणे काम करतो. म्हणजे उद्या आटपाडीमध्ये जर एखादा बुवा आला तर आम्ही आणखी 7-8 जण आहेत, तीच आम्ही त्याला विरोध करणार. 40 जण कोणी विरोध करणार नाही लक्षात घ्या. पण आमच्यापर्यंत जेवढं चांगलं करता येईल तेवढं आम्ही करतोय. गोवाबाजी समजा करणारे लोक आहेत काय, त्याच्यावर गुन्हे दाखल करून थांबतील असं वाटतं. कारण कायद्याचे राज्य आहे आपलं. त्यामुळे आपण तेवढा तर प्रतिवाद करू शकतो की कायद्याच्या कचाट्यात आणून लोकांचं प्रबोधन करू. म्हणजे एका बाजूला बुवाबाजी करणाऱ्याला कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करून शिक्षेपर्यंत नेणं हा एक भाग. आणि दुसरं लोक त्या बुवाकडे जाऊ नये यासाठी आपण प्रबोधन, तेच चळवळीचं काम आहे महत्वाचं. लोकांना जागं करायचं, लोकांना शहाणं करायचं. कायदा आपण त्याचा वापर का पळून जातो. दोन्ही समान पातळीवर करावं लागेल. जर तो कायद्याच्या कचाट्यात येत असेल तर कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करणे आणि कायद्याच्या कचाट्यातून उपवाटा काढून जर पुढे जात असेल तर ते प्रबोधन करणे. शेवटी प्रबोधनाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही आपल्याकडे. आपण जाऊन काही त्याला मारहाण करू शकत नाही ना. ते तो चुकीचं करतोय, फसवणूक करतोय, आपण त्याला कायद्याचं राज्य आहे आपल्याला. नरेंद्र दाभोळकर होते डॉक्टर तर ते वर्षभर कार्यकर्ते घरी भेटी द्यायचे चळवळीचे तात्पुरते प्रयत्न करायचे. संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही चळवळ करतात तसं आज आम्हाला जाणवत नाही की पूर्ण वेळ काम करणारा तुमच्यात संघटनेमध्ये कार्यकर्ता जाणवत नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर हिंडणारा किंवा आज सगळं काम करणारे फार लोक उदासीन वाटते. नाही, उदासीनता नाही. आणि तुमचं एक अपुरं मत आहे की माणसं फिरत नाहीत. भरपूर माणसं फिरतात. महाराष्ट्र अनेक कार्यकर्ते मग जिल्हा पातळीवरचे, राज्य पातळीवरचे ते सतत भेटी देत आहेत. आता ते सगळ्या भेटी दिल्या काही पेपरला येत नसते ना. त्यामुळे आम्ही भेटी देतोय, लोकांचा संपर्क करतोय, संघटन मजबूत करतोय आणि त्या पद्धतीनं काम चालू आहे. राज्यभर दौरे चालू आहेत कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे. ते काम चालूच आहे. ते काही प्रकाश झोतासारखं येणारं नाही ना काम. तर आज तुम्ही संघटनेचे कार्यदर्शन काम करता तर तुम्ही महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्याला भेटी दिल्या आणि किती हे केलं आहे? महाराष्ट्रामध्ये खरं तर आतापर्यंत जवळजवळ मी जूनमध्ये कार्याध्यक्ष झालो. या जूनमध्ये कार्य झाल्यापासून जवळजवळ 15-16 जिल्ह्याचा मी दौरा केलेला आहे. पुढे अजून वर्षभर आमचे दौरे चालू आहेत. जिल्ह्या महिन्यात तर किमान 2-3 जिल्ह्याचे दौरे होत आहेत. तेव्हा सातत्यानं केलं जाईल दौरे. वर्षभर असे काय उपक्रम तुम्ही काय राबवणार आहेत का बाबा अंधश्रद्धा वर्षभर काय उपक्रम आहेत का? वर्षभर कायमच उपक्रम चालू असतात. खरं तर आता व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर युवकांसाठी संवाद शाळा झाल्या, जोडीदाराची वेळेची निवड. जवळजवळ नाही म्हटलं तर 40-50 कार्यशाळा झाल्या. 16 जिल्ह्यामध्ये ते कार्यक्रम राबवले गेले. आज या महिन्या अखेरला 28ला राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. या राष्ट्रीय विज्ञान दिन बहुतेक सगळ्या जिल्ह्यामध्ये होतील आणि त्या अनुषंगानं काही कार्यशाळा पण आमच्या झालेल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळे उपक्रम प्रत्येक महिन्यात काही ना काही तर आम्ही घेऊन पुढल्या 8 मार्चला परत महिलांच्यासाठी जागृत करण्याचं राज्यभर कॅम्पेन चालू आहे. एप्रिल महिन्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्या निमित्तानं काही व्यापक प्रबोधन सुरू आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यात काही ना काही तर सुरू असतं. तर आज त्यावर तुम्ही आज माझ्याशी बातचीत केली तुम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार आहे. थँक्यू सर.